आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात। लक्षात घ्या, आज आहे 16 डिसेंबर, आज मंगळवार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचा दिवस, कारण बँकेत पैसे यायला सुरुवात झालेली आहे। अखेर सरकारनं हिरवा कंदील दिलेला आहे। काल झालेल्या उशिरा एका बैठकीमध्ये सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे। काल अधिवेशनानंतर काल एक मोठी बैठक झाली आणि सरकारने सांगितले की 100% आजपासून पुढे 3 दिवस हे वाटप चालणार आहे। सोबतच एक 2 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या ज्या असणार आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण त्या 2 बातम्या ऐकून तुम्ही तर एकदम आनंदानेच उड्या माराल हे मात्र नक्कीच आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम सरकारने आता सॉल्व्ह केलेला आहे। सगळ्यात जी मोठी भीती होती ती सगळी आता सरकारने स्वतःच गारवली आहे। ती कोणती असणार आहे आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ते हवे आहेत त्यांनी व्हिडिओ हा संपूर्ण पाहायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा करत लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे, कारण आता पुढच्या 72 तासात म्हणजेच 3 दिवसामध्ये 4 योजनांचे 30,000 रुपये जमा होणार आहेत। होय, 30,000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या योजनेअंतर्गत कोणाला किती रुपये मिळणार हे एक तुम्हाला मी स्पष्टपणे इथे सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप खास असणार आहे। पुढच्या 2 बातम्या तर एवढ्या खास आहेत तर खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ। बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। पहा, आता लाडक्या बहिणींना पुढच्या 3 दिवसामध्ये 4 योजनांचे कोणते कोणते पैसे मिळणार ते मी सांगतोय, कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं की आम्ही बहिणींना 1.5 लाख 2 लाख रुपये देणार आहोत। ही एक पहिली अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण त्यांनी स्वतः काल सांगितलेलं आहे। आता ते 1.5 लाख 2 लाख कसे मिळणार हे सांगतोय। सोबत त्यांनी हेही सांगितले की आम्ही फक्त 1500 देऊन थांबणार नाही, तर 2100 रुपये सुद्धा सुरू करणार आहोत। तर ते सुद्धा कधी मिळणार आहेत, काय आहे हे सांगणार आहे। आणि पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। तर दररोज जर आपण बघितलं तर 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। त्यामुळं पटापटा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण पुढची एक अशी बातमी आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा जो प्रॉब्लेम होता, मेन प्रॉब्लेम होता, तो इथं सॉल्व्ह सरकारनं केलेला आहे। स्वतः सरकारनं आता एक मोठी घोषणा केलेली आहे, कारण आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। लक्षात घ्या, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज 16 डिसेंबर यानंतर लगेच तिथं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। आणि काल म्हणूनच त्याची घोषणा झालेली होती की त्यांनी आधी सांगितलं होतं की अधिवेशन झालं की आपण वाटप सुरू करणार आहोत। त्यामुळं बहिणी आता खूप खुश झालेल्या आहेत, कारण एकदम त्यांच्या लाडक्या भावाने आता 3,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याचा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे। बघा, काल एक बैठकीमध्ये मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। जो सरकारचा जो लाडक्या बहिणीचा एक मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे KYCचा। हा KYCचा जो प्रॉब्लेम होता त्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट लाडक्या बहिणींना मी आता देत आहे। ती खूप महत्त्वाची अपडेट आहे। कोणती अपडेट आहे बघा, लाडक्या बहिणींना KYCमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत आहेत, बरोबर। कोणाकोणाला जमत नाही आहे, कोणाला माहीत नाही किंवा कोणाची चूक होती आहे। तर सरकारनं आता एक मोठा आणि अतिशय आनंदाचा निर्णय घेतला आहे, ते म्हणजे आता लाडक्या बहिणीने KYC करायची गरज नाही, स्वतः KYC करायची गरज नाही। अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन KYC करणार आहेत। होय, आत्ताची सगळ्यात आणि महत्त्वाची बातमी। ज्या लाडक्या बहिणींना भीती वाटत होती की आपली KYC झालेली आहे की नाही, काय होतंय, आपलं नाव तर बाद होणार नाही ना, काय चुकत तर नाही ना, कुठलं डॉक्युमेंट तर राहत नाही ना, काय प्रॉब्लेम तर नाही ना, ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। आणि अखेर लाडक्या बहिणींसाठी अतिशय बातमी महत्त्वाची ती म्हणजे KYC आता स्वतः अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन स्वतः करणार आहेत। सोबतच ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र असतील त्यांना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे सरकार देणार आहे। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाच्या ह्या खटाखट ज्या नवीन बातम्या आहेत तो खूप महत्त्वाच्या नवीन लेटेस्ट न्यूज आत्ता सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलवरती आलेल्या आहेत, कारण आपण सगळ्यात अगोदर ही माहिती सगळ्याकडून घेत असतो। कारण आपण सरकारला वारंवार विनंती करतोय, वारंवार त्यांना आपण विनंती अर्ज करतोय की लाडक्या बहिणींसाठी पटकन तुम्ही एक डेट फिक्स करा पटकन। ह्या महिन्यातसुद्धा आपण भरपूर विनंती अर्ज केले होते, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजल्या। त्याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट केली होती की KYC बद्दल, तर ती सुद्धा आपली झालेली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी KYCचा प्रश्न हा सॉल्व्ह करत त्यांनी सांगितलं आहे की KYC आता
स्वतः अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन स्वतः तुम्हाला करून देतील. जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आता अंगणवाडी सेविका ह्या तुमच्या सगळ्यासाठी देवदूतच असणार आहेत असं समजून घ्यायचं आहे. परंतु लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला हप्ता येणार नाही तर आपलं पात्र यादीत नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर 2 मिनिटात सांगतोय, व्हिडिओ पाहत राहा. बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नाव आहे की नाही तर ह्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तुमचं नाव तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन पाहू शकता. परंतु तुमचं नाव तुम्हाला कायमचं त्या यादीतच ठेवायचं असेल तर 2 ते 3 गोष्टी आत्ताच करून घ्या. ते म्हणजे पहिलं, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. ह्या महिन्यात तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, ज्याच्यामध्ये स्पेलिंग बघायचं आहे आपल्या नावाचं आणि आपलं जे बँक खातं आहे आणि आपला जो फॉर्म भरला आहे त्या सगळ्यांचं स्पेलिंग एक आहे का हे चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींचं बघा बँकेची EKYC झालेली आहे, परंतु त्यांचं जे काही आधार आहे ॲक्टिवेट ते परत एकदा डिॲक्टिवेट झालेलं आहे. राज्यामध्ये आपण जर बघितलं गेल्या महिन्याच्या अहवालानुसार 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड लिंक होतं परंतु ते डिॲक्टिवेट झालं आहे ऑटोमॅटिक. काहीतरी तांत्रिक अडचणीमुळं ह्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळं लक्षात घ्या, तुम्ही काय करताय, एकदाच चेक करताय आपलं आधार कार्ड लिंक आहे का, ॲक्टिव्ह आहे का, असं करू नका. महिन्याला चेक करा, कारण 2 मिनटं लागतात. ऑनलाईन पद्धतीने आपण हे घरी बसल्या चेक करू शकतो, कुठं जायची सुद्धा गरज नाही. आधार लिंक तुम्ही जर यूट्यूबला टाकलं आधार कसं लिंक करायचं किंवा आपल्यासुद्धा यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही जवळ बघितले तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सिंपल गोष्ट 2 मिनटाची आहे परंतु खूप महत्त्वाची आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, कारण सरकार काय करतं, तुमचं नाव टाकतं परंतु बँकेला जर तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह नाही दिसलं आधार कार्ड, तुम्हाला माहिती आहे DBT हे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे आहे हे फक्त आधार कार्डवरच होतं. ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल आणि ते ॲक्टिव्ह असेल अशाच बहिणींच्या खात्यात हे पैसे येतात. ह्या 2 गोष्टी करून घ्यायच्या. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींना मी वारंवार सांगत आलो आहे की रेशन कार्ड आपलं महिन्याला बघायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने आपलं नाव दिसतं आहे का. भरपूर लाडक्या बहिणींना झालं आहे असं की गेल्या महिन्यापर्यंत त्यांचं नाव दिसत होतं परंतु ह्या महिन्यात त्यांचं नाव दिसत नाही आहे. तर त्यांना मी परत एकदा सजेस्ट केलं की तुम्ही पुन्हा एकदा EKYC करा, कारण सरकार काय करत आहे आता, वारंवार EKYC करायला लावत आहे. कारण त्यांना असं समजून घ्यायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणी किंवा कोणत्या व्यक्ती जे लाभ घेत आहेत रेशन कार्डवरती ते हयात आहे की नाही, कारण तिथं रेशन कार्डमध्ये वारंवार घोटाळे होत आहेत. त्यामुळे सरकार हे तत्परतेनं EKYC वारंवार अपडेट करायला सरकार सांगत असल्यामुळं हे गोष्टी तुम्हाला 1-2 महिन्याला करणं अतिशय गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्या साईडनं क्लिअर करून ठेवा, त्यामुळं जेणेकरून आपल्या अकाउंटला, आपल्या बँक खात्याला, आपल्या रेशन कार्डचे आपले जे डॉक्युमेंट आहेत ते त्याच्या कुठल्याही आपल्याकडून आपल्या साईडनं काही राहिलं नाही पाहिजे. त्यामुळं ह्या गोष्टी पटकन हे करायच्या आणि पटापटा कमेंट सेक्शनमध्ये तिथं सांगायचं तुम्हाला की तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचं सगळी EKYC वगैरे झालं आहे का. काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तिथं लिहू पण शकता आणि विचारू शकता. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.